बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। एम ए मराठी केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। सविस्तर वृत्त जाणून घ्या, कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मराठी भाषेतून एम ए शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय एम ए मराठी केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषेची गळपेची करणारे परिपत्रक ठाणे महानगरपालिकेने काढले होते। मराठी भाषेतून एम ए चे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता। मात्र मनसेने आंदोलन आणि समाज माध्यमावरील वाढत्या दबावाने पालिका प्रशासन झुकले असून उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना निर्णय रद्द करण्यास सांगून एम ए केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर यापुढे एम ए केलेल्या कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ ठाणे महानगरपालिका हद्दीत मिळणार आहे। तर अशाच प्रकारचे निर्णय आंदोलन आणि इतर क्षेत्रातही लागू शकतो काय, याकरिता विचार करण्याची बाब आहे। तुम्हाला काय वाटते सविस्तर कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।